अहिल्यानगर शहरामध्ये एमआयएम पक्षाचा जिल्हा मेळावा संपन्न झालाय। महाराष्ट्रात एमआयएम पक्षाला बळकट करण्यासाठी राज्याची कोर कमिटीने राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रसुद्दीन ओवैसी आणि प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशाने महाराष्ट्राचा दौरा सुरू केलाय। पश्चिम महाराष्ट्राची सुरुवात नगर येथून करण्यात आली आहे। नगर येथे जिल्ह्याचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। यावेळी पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर, अतिक अहमद, प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी, सहसचिव शाफिउल्ला काझी, सहसचिव सैफ पठाण यांनी आढावा बैठकीत नगर जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुका कशा आणि कोणत्या प्रकारे लढवता येईल यावर चर्चा केली। तर नगर जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी यांनी नगरची माहिती देत असताना सांगितलं की नगरमध्ये जेव्हा आम्ही एमआयएमचं काम सुरू केलं तेव्हा लोक कोणताही प्रतिसाद देत नव्हते, मात्र आज चांगले चांगले नेते आणि आजी-माजी लोक प्रतिनिधी एमआयएम सोबत येण्यास तयार आहे। लवकरच तुम्हाला चांगली बातमी देणार असल्याचं ही पक्षश्रेष्ठींना सांगितलंय। येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक असो की जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक असो, एमआयएम आपल्या हिस्स्याचे लोक निवडून आणतील असं सांगितलं। तर प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर यांनी सांगितलं की आम्ही नगरपासून जवळ आहे। आम्हाला माहित आहे की स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुस्लिम अल्पसंख्याक समाजाबद्दल काही अपशब्द वापरले। त्यांना मुस्लिम समाजाच्या दर्गा, मस्जिद आणि जमीन यांच्यावर कब्जा करायचा आहे। काळजी करू नका, विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची क्षमता फक्त एमआयएम मध्ये असून लवकरच त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं जाईल। महानगरपालिकेत एमआयएमचे उमेदवार निवडून द्या। विकास काय असतो आणि कसा करायचा असतो हे जनतेला दाखवून देऊ असं ते म्हणाले। तर प्रदेश महासचिव अतिक अहमद हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, पक्ष बळकटी करण्यासाठी आपल्याला सर्व समाजाला ज्यांच्यावर अत्याचार करण्यात आले त्यांना एकत्र घेऊन सत्तेत भागीदारी घ्यावी लागेल। येणारा काळ एमआयएम साठी सुवर्ण काळ असणार असं त्यांनी सांगितलं। तर प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी यांनी ते एमआयएम सोबत कसे जोडले आणि कसे विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला यावर भाष्य केलं। तर सैफ पठाण यांनी सांगितलं, मी एमआयएम सोबत एक कार्यकर्ता या नात्यानं जोडलो आणि समाजाचं काम करीत गेलो। माझ्या कामाची विरोधकांनी इतकी धास्ती घेतली की मला खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकलं। मात्र आज खासदार ओवैसी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी माझ्यावर विश्वास ठेवत प्रदेश सहसचिव पदाची जबाबदारी दिली आणि मला पूर्ण महाराष्ट्रात पक्ष बळकटी करण्यासाठी सांगितल्यानं मी आज तुमच्या सोबत असल्याचं त्यांनी नमूद केलं। तर सहसचिव शाफिउल्ला काझी यांनी आपली भूमिका मांडताना सांगितलं, जो पक्षासाठी निष्ठावंत आहे, पक्ष त्याच्यासोबत खंबीर उभा राहणार। कोणीही पक्षविरोधी कारवाई केली तर त्याला पक्षात कोणतंही स्थान नसणार आहे। यावेळी एमआयएम जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी, जिल्हा उपाध्यक्ष तौसिफ शेख, युवा अध्यक्ष आमिर खान, शेवगाव अध्यक्ष युसुफ शेख, कर्जत अध्यक्ष डॉक्टर अन्सार, श्रीरामपूर शहर अध्यक्ष शहबाज शेख, सरफराज सय्यद, इम्रान देशमुख, इस्माईल शेख, शम्स शेख, नासिर शेख, आबिद शेख, नदीम तांबोळी, शोएब पठाण, सज्जाद शेख आदी उपस्थित होते। तर येणाऱ्या काळात एमआयएमची सत्ता स्थापनेसाठी महत्त्वाची भूमिका असणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र होत असल्याने एमआयएममुळे किधर खुशी किधर गम असण्याची देखील शक्यता व्यक्त होती आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।